तो व्हॉट इज द नेचर ऑफ इंडियन फंडामेंटल राईट्स? आता सोर्स वगैरे काय? बिल ऑफ राईट्स फ्रॉम युएस कॉन्स्टिट्यूशन. तर मग फंडामेंटल राईटचं आपलं नेचर काय आहे? फर्स्ट ऑफ ऑल लेट अस कम डाऊन टू दॅट. सो राईट डाऊन, मोस्ट ऑफ द फंडामेंटल राईट्स are operated vertically against the state, while some of them are operated horizontally as well. राईट, म्हणजे काय? व्हर्टिकल ऑपरेशन म्हणजे काय? व्हर्टिकल म्हणजे जेव्हा तुम्ही गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट तो राईट वापरताय. हॉरिझॉन्टल ऍप्लिकेशन म्हणजे तुम्ही तुमच्याच सिटीजनच्या अगेन्स्ट तो राईट वापरताय. तर आपले मोस्ट ऑफ द राईट्स आपण गव्हर्नमेंटच्या अगेन्स्टच वापरत असतो, आहे की नाही? तुमचा कुठलाही राईट तुम्ही कोणाच्या अगेन्स्ट वापरता, म्हणजे कोणाच्या अगेन्स्ट वापरता याचा अर्थ कळतोय की तुम्हाला? अगेन्स्ट वापरता म्हणजे प्रोटेक्शन मागता तिकडून, की तुम्हाला माहिती आहे की हा व्हायलेट करणार आहे, म्हणून तुम्ही त्यांच्याकडून प्रोटेक्शन मागता. लाईक आपला राईट टू फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन कोणाच्या अगेन्स्ट वापरतो आपण? गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट वापरतो. काही वेळेला हॉरिझॉन्टली वापरतो, बट मोस्टली गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट. राईट टू लिबर्टी कोणाच्या अगेन्स्ट वापरतो? गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट. की गव्हर्नमेंटने जर तुमचा काही फ्रीडम कर्ब केला तर वी क्लेम की नो यू कॅन नॉट डू दॅट बिकॉज आय हॅव अ राईट टू लिबर्टी. राईट. सो मोस्ट ऑफ द बट नॉट ऑल ऑफ देम. So most of the fundamental rights are used horizontally, operated horizontally. Some of the vertically, but some of them are operated horizontally as well. तुम्ही फेलो सिटीजनच्या अगेन्स्ट पण वापरता, लाईक अॅट्रॉसिटीज. तर दॅट इज राईट अगेन्स्ट अनटचेबिलिटी इज युज हॉरिझॉन्टली ऑल्सो. फेलो सिटीजनच्या अगेन्स्ट पण तुम्ही अॅट्रॉसिटीज टाकता, फक्त गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट टाकता असं थोडीच आहे. राईट. नंबर 2, मोस्ट ऑफ द राईट्स आर नेगेटिव्ह injunctions, while some are positive. Right, again most of the rights are negative. नेगेटिव्ह राईट म्हणजे काय? की जे ऍब्सोल्यूट असतात, किंवा इन शॉर्ट आता इंडियन केसमध्ये जर आपण बोलायचं सोप्या भाषेत, नेगेटिव्ह राईट म्हणजे राईट युज अगेन्स्ट द स्टेट. राईट. सो मोस्ट ऑफ द राईट्स आर युज अगेन्स्ट द स्टेट. सगळेच राईट आपण अगेन्स्ट द स्टेटच वापरतो, किंवा मोस्ट ऑफ द राईट्स आर सेल्फ एन्फोर्सिएबल, बट सम ऑफ देम आर पॉझिटिव्ह ऑल्सो. दॅट मीन्स सम ऑफ देम रिक्वायर state's assistance also. Like freedom of speech and expression, it's a negative right, but freedom of education म्हणजे right to education is a positive right. You require state's assistance. So very few are there. Positive right खूप कमी आहे, negative right जास्त असतात. Number 3, they are available to all citizens and some are also available to non-citizens. Alright, so सगळ्या सिटीजनला 100% आणि त्याच्यापैकी काही राईट तर नॉन सिटीजन्सला पण आहेत, म्हणजे फॉरेनर्सला पण. राईट. म्हणजेच काही राईट असे आहेत की जे एक्सक्लुझिव्हली फक्त सिटीजन्सला आहेत. कोणते आहेत फक्त सिटीजन्सला एक्सक्लुझिव्हली? फंडामेंटल राईट नाही. राईट टू वोट. अजून येस, 15, 16, 19, 29, 30 या आर्टिकल मधले जे राईट्स आहेत हे सिटीजन्सला अवेलेबल, फक्त बाकी सगळे सगळ्यांनाच अवेलेबल. नंतर नेक्स्ट दे आर जस्टिशिएबल. जस्टिशिएबल म्हणजे काय? जस्टिशिएबल म्हणजे ऑन द व्हायलेशन यू कॅन मूव्ह द हायकोर्ट और सुप्रीम कोर्ट, म्हणजे हायर ज्युडिशरी डायरेक्टली. तुम्हाला असं छोट्या कोर्टातून वरच्या असे जाण्याची गरज नाही. डायरेक्ट सगळ्यात वरच्या कोर्टात पण तुम्हाला जाता येतं, बिकॉज दे आर व्हेरी इम्पॉर्टंट. सो त्याच्यामुळे आपण त्याला जस्टिशिएबिलिटी क्लॉज दिलेला आहे. दॅट मीन्स ऑन द व्हायलेशन यू कॅन डायरेक्टली मूव्ह द हायर ज्युडिशरी ऑफ इंडिया. तुम्ही डायरेक्टली हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्टात. हायर ज्युडिशरी म्हणजे हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट. त्यानंतर they are not absolute, they are subject to reasonable restrictions. So what does it mean? What is the theory of absolute rights? We say that Indian fundamental rights are not absolute. मग absolute rights ची theory काय? Like US, in the US their fundamental rights are absolute. So what do you understand logically? And then US citizens have absolute rights. There are no restrictions. So absolute right means no restrictions. Now, let us say in Indian case, we have restricted rights. In Indian case, we have right to speech and expression. आता आपल्याकडे स्पीच अँड एक्सप्रेशनचा राईट आहे, बट आता आपल्याकडे ऍब्सोल्यूट नाहीये, म्हणजेच रेस्ट्रिक्शन आहे. फॉर एक्झाम्पल, इफ यू ट्राय टू डिफेम एनीबडी, म्हणजे तुम्हाला वाटेल ते तुम्ही बोलू शकता, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही कोणाचा तरी अपमान करू शकता. डिफेमेशन नॉट अलाउड. राईट. ऑर इवन सिडिशन इज ऑल्सो अ केस. देशाच्या अगेन्स्ट नाही बोलू शकत तुम्ही, देशद्रोह नाही करू शकत. तर बोलण्याचा अधिकार आहे,
पण त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही देशाच्या अगेन्स्ट बोलताय. बरोबर, लॉजिकल आहे. आता तुम्ही काय म्हणताय, युएस सिटीजनला रेस्ट्रिक्शन नाही, म्हणजे ते काय देशाला शिवाय देत फिरलं तरी चालतं. मग कसं काय, म्हणजे लॉजिकली तुम्हाला पटतंय की इट इज नॉट पॉसिबल दॅट देअर आर नो रेस्ट्रिक्शन्स. विदाउट रेस्ट्रिक्शन कसं काय राईट देणार आहे? विदाउट रेस्ट्रिक्शन राईट दिला तर जीव नाही घेणार का एकमेकाचा लोक? म्हणजे मग जर फ्रीडम, तुम्हाला राईट टू फ्रीडम दिलेला आहे, राईट टू लिबर्टी दिलेला आहे, टू किल समबडी इज ऑल्सो माय लिबर्टी देन. आता समजा असं होऊ शकतं ना की मी तुम्हाला सांगितलेलं आहे 4 वेळेस की 4 चॅप्टरवरती टेस्ट आहे, अभ्यास करून या, तुम्ही नाही केला, माझी इच्छा आहे तुमचं मर्डर करण्याची, तर ती माझी लिबर्टी असू शकते. तर मग त्याचं असं आहे का की मी जर युएस मध्ये असलो तर मी करू शकतो? नाही. सो लॉजिकली तर हे इम्पॉसिबल वाटतं ना की असं कसं, रेस्ट्रिक्शन तर असणार, राईट. सो दॅट मीन्स ऍब्सोल्यूट राईट म्हणजे असं नाही की देर आर नो रेस्ट्रिक्शन्स. ऑफकोर्स द थिअरी ऑफ नेगेटिव्ह राईट्स इज ऍप्लिकेबल, but it does not mean practically what is the today's condition. It does not mean that there are no restrictions. The only thing is, see, what happens is, what is the source of modern rights? Who provides you rights in modern times today? US चे राईट त्यांना कुठून मिळाले, किंवा आपले फंडामेंटल राईट आपल्याला कुठून मिळाले? कॉन्स्टिट्यूशन, राईट. So the rights, source of rights today is law or constitution, the supreme law of the land. As I told you, it is not that only constitution, or it is not that only part 3 provides you rights. There are a lot of other rights that are provided to you also, right? There is right to vote in India. आता राईट टू वोट तुम्हाला, ऑफकोर्स इन इंडियन कॉन्स्टिट्यूशन देयर इज अ प्रोव्हिजन इन आर्टिकल 326, बट दॅट डज नॉट प्रोव्हाइड यू राईट टू वोट. राईट टू वोट इज टिपिकली प्रोव्हाइडेड यू अंडर रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट 1951, कारण त्याच्यामध्ये वोटरचं क्वालिफिकेशन दिलेलं आहे. म्हणजेच तो एक लॉ आहे ज्याच्यामुळे तुम्हाला राईट टू वोट मिळालेला आहे. रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऑर एनी लॉ इज मेड इन इंडिया बाय पार्लमेंट, येस. सो त्याच्यामुळे दुसरा सोर्स काय असू शकतो तुमचा? आता इथे पार्लमेंट नाही लिहित मी, ब्रॉड थिअरी सांगतोय. लेजिस्लेचर, येस, लेजिस्लेचर कडून पण तुम्हाला राईट्स मिळतातच ना. आता समजून घ्या ऍब्सोल्यूट राईटची थिअरी काय. ऍब्सोल्यूट राईटची थिअरी फक्त एवढेच आहे की दोज हु प्रोव्हाइड यू द राईट्स कॅन नॉट टेक देम अवे, राईट. दॅट मीन्स द कॉन्स्टिट्यूशन इटसेल्फ कॅन नॉट से की व्हेन and where you are not expected to use your right. The constitution will only give you the right and it will give you absolute right की तुम्ही बिनधास्त वापरा, तुम्हाला कसं वापरायचं ते. Parliament can only provide your right, cannot restrict your right. Okay, so what will happen? The restriction will only happen by the judiciary. So जर तुम्हाला युएस मध्ये एखाद्या राईट वरती रेस्ट्रिक्शन लावायचं तर तुम्हाला त्याच्या अगेन्स्ट केस करावं लागेल. त्याच्यात सुप्रीम कोर्ट म्हणजे तिथल्या फेडरल कोर्टचं व्हर्डिक्ट लागेल की ऑल राईट यू कॅन नॉट यूज दिस राईट इन धिस वे. तर तिथून पुढे ते रेस्ट्रिक्शन ऍप्लिकेबल राहील. म्हणजे जो तुम्हाला राईट देतो तो स्वतः काढून नाही घेऊ शकत. दॅट इज कॉल्ड ऍब्सोल्यूट. आपल्याकडे तसं नाही. आपल्याकडे दोज हु प्रोव्हाइड द राईट कॅन टेक देम अवे. सो लाईक कॉन्स्टिट्यूशन मध्ये तुम्हाला राईट दिला अंडर आर्टिकल 19(1) यू हॅव गिवन राईट टू लिबर्टी अँड 19(2), 3, 4, 5 टॉक्स अबाउट द रेस्ट्रिक्शन ऑन दॅट लिबर्टी. Article 15(1), 2, 3 give you right to non-discrimination. 4, 5 talk about the restriction on that discrimination. So that means the exceptions or the restrictions are provided by the constitution itself. Even the government of India can also put some restrictions by making fresh law on them, or the judiciary can also put some restrictions on certain operations of rights. So absolute right म्हणजे only कि somebody who provides you cannot take them away. That is called absolute right. Next one, they are not permanent. They can be suspended during emergencies. Your fundamental rights are available to you until and unless there is normalcy. पण जेव्हा नॉर्मल सिच्युएशन चेंज होते कुठली पण, दे कॅन बी देन रेस्ट्रिक्टेड. लाईक अंडर आर्टिकल 19 यू हॅव राईट टू मुव्हमेंट. तुम्हाला भारतात कुठेही मूव्ह करण्याचा अधिकार आहे. बट डिड यू हॅव राईट टू मुव्हमेंट ड्युरिंग पॅन्डेमिक? नो. तुम्हाला कंपल्सरी घरी बसायला सांगितलेलं होतं. तर मग ते का बरं? बिकॉज डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट वॉज ऍप्लिकेबल. सो इन डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट द लोकल authority just the bureaucrat, he gets powers from CRPC, and there is section 144 in CRPC, Criminal Procedure Code of India, which says की मुवमेंट वरती तुम्हाला बंदी ठेवता येते. तो आपण म्हणतो बघा 144 लावलं, 144 लावलं, दॅट मीन्स संचारबंदी, की तुम्हाला बाहेर फिरणं अलाउड नाहीये, किंवा 5 पेक्षा जास्त लोक एकत्र फिरणं अलाउड नाही, एकत्र येणं अलाउड नाही, गॅदरिंग्स अलाउड नाही, मॅरेजेस अलाउड नाही, कुठली सोशल गॅदरिंग अलाउड नसते. तर मग तुम्ही तर म्हणणार की सर अंडर 19 आय हॅव फंडामेंटल राईट, की आय हॅव राईट टू मूव्ह, तो आय विल मूव्ह.
बट नो, यू हॅव रेस्ट्रिक्शन ऑल्सो. नेचर मध्येच क्लिअरली दिलेलं आहे की दोज फंडामेंटल राईट्स आर नॉट परमनंट, दे आर सब्जेक्ट टू सस्पेन्शन अंडर सम इमर्जन्सीज. तर जर काही इमर्जन्सीज असतील तर तुमचे फंडामेंटल राईट रेस्ट्रिक्ट होऊ शकतात. लाईक अ पॅन्डेमिक इज अन इमर्जन्सी, वॉर इज अन इमर्जन्सी. समजा युद्ध झालं आणि तुम्ही म्हटले की मला बघायचंय ते कसं चाललंय, तर मी बॉर्डरवरती जातो जरा टुरिझम, तर नाही, तुम्हाला रेस्ट्रिक्टेड आहे की तुम्ही नाही मूव्ह करू शकत. यू कॅन नॉट गो टू बॉर्डर लाईन एरियाज ॲट दॅट टाइम. ट्रायबल एरियाज मुवमेंट तुमची रेस्ट्रिक्टेड आहे, तुम्ही ट्रायबल एरियाज मध्ये विदाउट परमिशन नाही जाऊ शकत. राईट, तर देर आर लॉट ऑफ थिंग्स की जिथे तुमची मुवमेंट रेस्ट्रिक्टेड असते अँड देन यू कॅन नॉट से की नो माय फंडामेंटल राईट इज देअर. इट इज देअर बट इट इज नॉट परमनंट इन एनी वे. गव्हर्नमेंट कॅन टेक देम अवे बट ड्युरिंग इमर्जन्सीज ओनली. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट वन इज दे आर अमेंडेबल. ओके, फंडामेंटल राईट्स अमेंडेबल पण आहेत, म्हणजे त्याची अमेंडमेंट करता येऊ शकते. इजंट दॅट स्केरी? बिकॉज अमेंडमेंट कोण करणार? गव्हर्नमेंट. पार्लमेंट ओनली हॅज पॉवर टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन. आता फंडामेंटल राईट्सचा त्रास कोणाला आहे? गव्हर्नमेंटला. तुम्हाला राईट्स आहे याचा प्रॉब्लेम कोणाला आहे? फक्त गव्हर्नमेंटला आहे. वाय? बिकॉज तुम्हाला राईट आहे म्हणून गव्हर्नमेंट वाटेल तसं वागू शकत नाही. तुमचे समजा राईट टू फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशनची त्यांना अडचण आहे, त्यांना वाटतं की मीडिया आपला फारच क्रिटिसाइज करू लागला, आपण मीडियावरती रेस्ट्रिक्शनच टाकून देऊ. आणि ते नाही टाकू शकत आज, कारण की राईट टू प्रेस आहे फंडामेंटल राईट. बट मग जर त्यांनी अमेंडमेंट करून राईट टू प्रेस काढून टाकलं तर इट्स अ स्केरी थिंग, इजंट इट? बट त्याला प्रोटेक्शन आहे थोडंसं, पण ते नंतर बघू आपण. आर्टिकल 13 मध्ये तुम्हाला कळेल इन डिटेल की अमेंडेबल आहे ते, परंतु त्याची अमेंडेबिलिटीला क्लॉजेस आहेत थोडेफार. ओके, तर त्या आर्टिकल 13 मध्ये बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन आहे, त्याच्यात तुम्हाला कळेल की ते काय प्रकारे की अमेंड कसे करता येणार नाहीत. ओके, सो ऑल इन ऑल दिस इज द नेचर ऑफ युअर फंडामेंटल राईट्स. ऑलवेज रिमेंबर द वर्ड्स रिटन इन मोस्ट. आपण मॅक्सिमम नेचर मोस्ट 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 असं लिहिलंय. तर प्रिलिमिनरी मध्ये युपीएससी कॅन प्ले अ ट्रिक विथ यू. प्रिलिमिनरी मध्ये युपीएससी कॅन डू इट की all the fundamental rights are used against, म्हणजे consider following statements with respect to fundamental rights in India. All the fundamental rights are used against the government. All the fundamental rights are negative in nature. All the fundamental rights are vertically used. So all the statements are wrong also there. कारण की most of the fundamental rights are negative. Most of the fundamental rights are used against the government. Most of the fundamental rights are vertically operated, but some of them are horizontally operated also. Some of them are positive also. They are not used against the government. Right? Some of them require assistance also. They are not self executory. आहे की नाही? सो त्याच्यामुळे ते मोस्ट या शब्दाकडे लक्ष ठेवायचे. ऑल हा शब्द आला की चुकलं. आणि नाहीतरी आय विल टेल यू अ ट्रिक, बट डू नॉट यूज इट अनलेस अँड अंटिल यू हॅव टू कमिट अ सुसाइड अटेम्प्ट इन द प्रिलिमिनरी. सुसाइड अटेम्प्ट करावायला नाही म्हणत मी आता. इन प्रिलिमिनरी ऑल्सो वी अटेम्प्ट सुसाइड. म्हणजे लाईक वेन वी लुक ॲट द पेपर अँड वेन वी सी की आपला असा तसा फेल आहे, आपण आपलं काहीच येत नाही याच्यात, तर मग आपण सुसाइड अटेम्प्ट करतो. म्हणजे काय की वी अटेम्प्ट मोर दॅन 95 ऑर इव्हन 100 क्वेश्चन्स. तर मग त्याच्यात एक ट्रिक तुम्ही वापरू शकता की तुमच्या फर्स्ट अँड सेकंड राऊंड मध्ये, त्या राऊंड स्ट्रॅटेजी नंतर मी तुम्हाला समजून सांगेल. फर्स्ट अँड सेकंड राऊंड मध्ये जर इनफ नाही झाले, सगळे मिळून तुमचे 40 प्रश्न सॉल्व्ह झाले, तुम्ही तसे फेल आहे. तुमचा फर्स्ट राऊंड झालाय, सेकंड राऊंड झालाय, 40 झाले, तुम्ही फेल आहे. भारतातली कुठलीच शक्ती तुम्हाला पास करू शकत नाही, शक्यच नाही. सो त्याच्यामुळे मग तुम्ही काय करत असता, एक ट्रिक वापरत असता. काही ट्रिक्स असतात, चीट कोड्स असतात. जसं की एक चीट कोड असा आहे की जेव्हा युनिव्हर्सल स्टेटमेंट दिलेले असतात, युनिव्हर्सली करेक्ट इज 100% इनकरेक्ट. युनिव्हर्सली करेक्ट जगात काहीच नसतं. ही फिलॉसॉफी झाली, पण आपल्या प्रिलिमिनरी बद्दल मी तुम्हाला बोलतो की युनिव्हर्सली करेक्ट स्टेटमेंट कधीच नसतं. जनरली ते चुकीचे असतात. जेव्हा तुम्हाला ऑल असं दिलेलं असतं ना, तेव्हा ते शक्यतो चुकीचं असतं. कारण की हे असं प्रत्येक गोष्टीला काही ना काही एक्सेप्शन आहे. तर त्याच्यामुळे जर तुम्हाला दिलं ऑल फंडामेंटल राईट्स आर निगेटिव्ह, दॅट मीन्स इट इज इनकरेक्ट. हा, सम वाले स्टेटमेंट बहुधा करेक्ट असतात, कारण की एक्सेप्शन्स ऍक्सेप्टेड आहेत ना त्याच्यामध्ये. फॉल्सिफिकेशन ऍक्सेप्टेड आहे. आणि त्याच्यामुळे मग जर असे स्टेटमेंट तुम्हाला दिसले, तर मग तुम्ही ते ज्याला आपण म्हणतो ना की एक टाइम असा येतो की तुम्हाला एज्युकेटेड गेस घ्यावा लागतो. तर मग हा गेस नाही डायरेक्ट, हा एज्युकेटेड गेस आहे की ज्यात तुम्ही काहीतरी लॉजिक तरी लावताय की नाही नाही ऑल दिलंय म्हणल्यावर कदाचित चुकीचं असणार, कारण एक्सेप्शन आहेत. लॉ मध्ये युनिव्हर्सल काहीच नसतं. सो त्याच्यामुळे मग हे चुकीचं स्टेटमेंट असू शकतं. असं करून करून आपण उरलेला पेपर सोडवतो मग देवाच्या भरोशावरती. नाउ लेट अस गेट डाउन टू फंडामेंटल राईट्स. फर्स्ट ऑफ ऑल, देयर इज क्लासिफिकेशन ऑफ फंडामेंटल राईट्स.
नेचर झालं. आता क्लासिफिकेशन. तर फंडामेंटल राईट जे आहेत ते काही ग्रुप्समध्ये येतात आपल्याकडे. पहिला ग्रुप आहे राईट टू इक्वालिटी अँड द राईट्स आर 14, 15, 16, 17, 18. Okay, these are called right to equality. Second one is called a right to freedom. And the rights are 19, 20, 21, 21A and 22. Then the third one is right against exploitation. These are 23 and 24. Then you have 24 ना. आता मग right to freedom of religion. Right to freedom of religion is there. That is 25, 26, 27 and 28. Then the fifth one are cultural and educational rights. That is 29 and 30. And then the last category is the right to constitutional remedies. That is 32. So this is the classification of fundamental rights. In these groups fundamental rights come. Done. So ह्या कॅटेगरीज मध्ये येतात. आपण आता नाव हिअर यू विल नोटिस वन थिंग. हॅव यू नोटिस वन थिंग? व्हॉट? 31 पण नाहीये आणि 12, 13 पण नाहीये आणि 32, 35 पण नाहीये. राईट. म्हणजेच ते फंडामेंटल राईट्स नाही, दे आर असोसिएटेड प्रोव्हिजन्स. आहे की नाही? राईट्स तुमचे 14 पासून पुढे चालू होतात. तर लेट अस कम डाऊन टू आर्टिकल 12. So it is not fundamental right, it is associated provision. 12 and 13 are provisions. So open Bakshi. Open article 12. What is the title of article 12? Definition of state. And what does this say? Unless, read the context, otherwise requires the state in this part shall mean काय government, government and parliament of India. अजून right. अजून ओके. सो तुम्हाला पहिल्या आर्टिकल मध्ये काय सांगितलेलं आहे? फंडामेंटल राईटच्या पहिल्या आर्टिकल मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की जी स्टेट आहे तिची डेफिनेशन काय असेल ते सांगितलंय. हा वेगळा मुद्दा आहे. मुद्दा आहे की कशासाठी सांगितलं. फंडामेंटल राईटचं चॅप्टर आहे आणि स्टेटची डेफिनेशन कशाला पाहिजे? बिकॉज मोस्ट ऑफ द फंडामेंटल राईट्स आर युज्ड अगेन्स्ट द स्टेट. नाही, कुठे क्लेम करता येत नाही. कोण तुमचे राईट व्हायलेट करू शकतं हे तुम्हाला माहित पाहिजे की तुम्ही कोणाच्या अगेन्स्ट क्लेम करू शकता तुमचे राईट्स. कुठे तर आपल्याला माहिती आहे वी हॅव टू गो टू द कोर्ट्स. बट
कोण तुमचे राईट व्हायलेट करू शकतो? तर मोस्ट ऑफ द फंडामेंटल राईट्स आर यूज अगेन्स्ट द स्टेट. दॅट मीन्स द स्टेट is the biggest adversary in the operation of fundamental rights. So it is a possibility, we believe that it is a possibility that state can violate your fundamental rights, and therefore before knowing what your fundamental rights are, you shall know who cannot violate your fundamental rights in short. So the state cannot violate your fundamental rights in any way. Okay, so याच्यापैकी मॅक्सिमम गोष्टी तुम्हाला आय बिलीव्ह समजतात बाय डिफॉल्ट, की गव्हर्नमेंट, central government and parliament. So tomorrow if a parliament makes any law that violates your fundamental right, is it possible then? Can they do that? No. Why? Because your fundamental rights are used against them. So that means that's a state. They shall not violate your fundamental right. They shall not make any such law that may result into violation of fundamental rights of the citizens, right? So therefore central government असू द्या, तर पार्लमेंटरी लॉ त्या अगेन्स्ट तुम्ही केस करू शकता की नाही मग फंडामेंटल राईटच्या व्हायलेशनची? व्हाय? पार्लमेंटरी लॉच्या अगेन्स्ट तुम्ही कसं काय व्हायलेशनची केस करू शकता? अरे बिकॉज दॅट्स अ स्टेट. जे स्टेट आहे त्याच्या अगेन्स्ट तुम्ही क्लेम करू शकता. तर पार्लमेंटरी लॉच्या अगेन्स्ट तुम्ही कोर्टात जाऊ शकता बिकॉज दॅट कम्स अंडर द डेफिनेशन ऑफ स्टेट. एखादा समजा IAS ने एखादा रूल केला की ज्याच्यामुळे तुमचा फंडामेंटल राईट व्हायलेट होऊ शकतो. कॅन यू क्लेम इट? येस. व्हाय? बिकॉज दॅट ऑल्सो कम्स अंडर द डेफिनेशन ऑफ स्टेट, बिकॉज सेंट्रल गव्हर्नमेंट आहे ना. IAS इज एन एम्प्लॉय ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट. सो टुमॉरो इफ IAS मेक्स सर्टन लॉ that violates your fundamental right, you can claim to the government, you can claim it. Why? Because IAS comes under the definition of state. हेच जर एखाद्या स्टेट गव्हर्नमेंटनं लॉ तयार केला तर कॅन यू क्लेम इट? इफ इट व्हायलेट्स फंडामेंटल राईट यू कॅन क्लेम. व्हाय? अगेन बिकॉज दॅट कम्स अंडर द डेफिनेशन ऑफ स्टेट. स्टेट एम्प्लॉईनं जर तुमच्या अगेन्स्ट एखादा रूल तयार केला फंडामेंटल राईटच्या, यू कॅन क्लेम बिकॉज दॅट ऑल्सो कम्स अंडर द डेफिनेशन ऑफ स्टेट. लाईक पोलीस, समजा पोलिसनं असं काहीतरी केलं की तो फंडामेंटल राईट व्हायलेट करतो तुमचा, यू कॅन गो टू द कोर्ट. व्हाय? बिकॉज पोलीस इज इन द डेफिनेशन ऑफ स्टेट. ओके. लोकल ऑथॉरिटी लाईक द म्युनिसिपॅलिटी, ग्रामपंचायत, पंचायत समिती, ZP, नगर पंचायत, वॉट एव्हर, एनी लोकल ऑथॉरिटी दॅट मेक्स अ रूल, लॉ, regulation, and that they cannot make law but they can make rules. So any regulation or rule made by local authority, if it is infringing upon your fundamental right, can you claim it? Yes, because that comes under the definition of state. So first of all you will have to check कि somebody who is curbing, infringing your fundamental right, does it come under the definition of state or not? If it does, you can directly go to the higher judiciary, high court or supreme court and claim your fundamental right, no problem at all. If it does not, then there might be a possibility that you cannot directly claim, or there might be a possibility that that person does not have obligation to protect your fundamental rights. So let me ask you some example. Like tomorrow गव्हर्नमेंट हॉस्पिटलनं जर क्लेम केला, देर इज अ रूल, गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जर रूल आला घाटीमध्ये की बाबा वी कॅन नॉट ऍडमिट सर्टन पेशंट फ्रॉम सर्टन कास्ट, तर मग कॅन यू क्लेम व्हायलेशन ऑफ फंडामेंटल राईट? येस. बाय? बिकॉज घाटी इज अ गव्हर्नमेंट एंटायटी, सो दॅट कम्स अंडर द डेफिनेशन ऑफ स्टेट. बट समजा मी असं केलं की नाही बोलायचं माझ्या क्लासमध्ये, राईट टू फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन नाही मिळणार तुम्हाला, तर कॅन यू क्लेम द व्हायलेशन ऑफ युअर फंडामेंटल राईट? डोंट इवन थिंक अबाउट इट. यू कॅन नॉट. आय कॅन डू व्हॉट एव्हर आय वॉन्ट बिकॉज आय एम नॉट अंडर द डेफिनेशन ऑफ स्टेट. सिम्पल आहे ना. समजा रेल्वे स्टेशननं रूल केला, रेल्वे स्टेशनचा रूल आहे की सर्टन कास्टचे लोक, किंवा समजा रेल्वे स्टेशन रूल केला की लेडीज वुड नॉट एंटर रेल्वे स्टेशन, जेंडर बायस, तर can you claim the violation of fundamental right? Yes. But if a private entity makes a rule, private property and तिथे रूल आहे की ladies cannot enter it, can you claim violation of fundamental right? No, because that's a private property. Private property त्या माणसाची इच्छा आहे, त्याला काय करायचं तो करू शकतो. लाईक टुमॉरो पब्लिक एम्प्लॉयमेंट, UPSC ने ठरवलं की लेडीज पोस्ट नाही देणार आम्ही इथून पुढे, ओनली मेल्स कॅन
contest UPSC. Is that right? No, because UPSC is under the government. You can claim the violation of fundamental right. But जर मी ठरवलं की एज्युकेशन अकॅडमी मध्ये इथून पुढे फक्त मेल ट्रेनर्स राहतील, लेडीज ट्रेनर राहणार नाही, can you claim the violation of fundamental right? No, that is my choice. I am a private entity. I am not a state. I do not have responsibility of protection of your fundamental rights. माझी डिसिजन आहे, मी काही करू शकतो. इट इज अ प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन. Getting my point. So therefore it is extremely important to know what is state and what is not. You need to understand. हे तीन आहे ना, हे तीन एकदम लॉजिकल आहे, पटकन समजतात कोणाला पण. तुम्हाला लगेच समजून येईल तीन मधलं कोण असला तर की नाही, यू कम अंडर द डेफिनेशन ऑफ स्टेट, सो यू कॅन नॉट व्हायलेट माय फंडामेंटल राईट, बिकॉज दिस इज व्हेरी लॉजिकल. सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, लोकल गव्हर्नमेंट समजतं ना आपल्याला, तर त्याच्यामुळे आपल्याला लगेच कळतं की हा नाही व्हायलेट करू शकत आपले फंडामेंटल. अदर ऑथॉरिटी समजली पाहिजे, कारण अदर ऑथॉरिटी जास्त इश्यू क्रिएट करू शकते. मग तर व्हॉट विल यू, म्हणजे हु विल यू कॉल अदर ऑथॉरिटी. तर अदर हे ठीक आहे. अदर म्हणजे काय? मग अदर या शब्दाचा अर्थ होईल अदर दॅन दिस थ्री. हे तर क्लिअर झालं. अदर कशाला आपण म्हटलं. आता ऑथॉरिटी म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल तुम्हाला. तो व्हॉट इज ऑथॉरिटी? ओके, येस, हा, ऑथॉरिटी इज पॉवर, बट पॉवर तर निगेटिव्ह पण असते. इथे आपण निगेटिव्ह पॉवर बद्दल नाही म्हणत, लाईक मसल पॉवर, गुंड जे लोक असतात दे आर ऑल्सो पॉवरफुल, त्या पॉवर बद्दल नाही बोलतोय आपण इथे कोणत्या ऑथॉरिटी म्हणतोय, म्हणजे आपण इथे लेजिटिमेट पॉवर बद्दल बोलतोय. राईट, लेजिटिमेट पॉवर. व्हॉट डू यू कॉल लेजिटिमेट बाय द वे? व्हॉट इज लेजिटिमेट? तुम्ही प्रत्येक शब्दाला फार विचार करता. सोपं नाही. लेजिटिमेट कशाला म्हणणार तुम्ही? इट इज इदर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ or established by executive action. Either established by law or established by executive action. That is called legitimate. And power म्हणजे काय? Power means capacity to influence. है की नाही? Somebody is powerful means he has capacity to influence you. Right? He has capacity to manipulate you. That means power. Right? So आता ही other authority ची definition in short. So anything. सोपी डेफिनेशन काय लक्षात ठेवायची इथून पुढे? Anything either established by law or executive action and has the capacity to influence you is called other authority. मी सांगितलंय काय? कोर्टाने सांगितलंय, सुप्रीम कोर्टने केस आहे त्याच्या मागे. राईट. अदर ऑथॉरिटी म्हणजे काय? मग एनी एजन्सी, पोस्ट, व्हॉट एव्हर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ और एक्झिक्युटिव्ह ऍक्शन हॅज द कॅपॅसिटी टू इन्फ्लुएन्स द जनरल पब्लिक ऑफ इंडिया इज कॉल्ड अदर ऑथॉरिटी. तुम्हाला जर या पहिल्या तीन मध्ये कोणी नाही सापडलं आणि तुमचं म्हणणं आहे की हा फंडामेंटल राईट व्हायलेट करतो, तर एकदा चेक करा तो अदर ऑथॉरिटी देतो का. मग जर तो अदर ऑथॉरिटी असला तरी नाही करतायत. लाईक फॉर एक्झाम्पल, इफ आय से LIC ऑफ इंडिया, ONGC, तुम्ही क्लेम करू शकता का? 100% क्लेम करू शकता, बिकॉज दे ऑल्सो कम इन अदर ऑथॉरिटीज, बिकॉज दे आर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ. LIC ऑफ इंडियाचा लॉ आहे, ONGC लॉ मुळे एस्टॅब्लिश झाली आहे. सो दे आर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ अँड दे ऑल्सो हॅव कॅपॅसिटी टू इन्फ्लुएन्स. राईट. सो देअरफॉर त्यांनी पण काय केलं की ज्याच्यामुळे तुमचा फंडामेंटल राईट व्हायलेट झाला, यू कॅन गो टू द कोर्ट. कॉलेजने काही केलं, स्कूलने काही केलं, युनिव्हर्सिटीने काही केलं, यू कॅन गो टू द कोर्ट. लक्षात. So that has to be established by law. But so now let me ask you, tomorrow if BCCI does something which violates your fundamental rights, then can you move the court claiming that, sir, this is the violation of fundamental right? Other authorities मध्ये येतं, BCCI is established by what? Law or executive action? BCCI is a completely private company. BCCI चा इंडियन गव्हर्नमेंटचा काहीही संबंध नाही. इट्स अ फुल्ली प्रायव्हेट बॉडी. दे कॅन डू व्हॉट एव्हर दे वॉन्ट टू डू. तर त्याच्यामुळे तुमचं असं मत असेल की इंडियन टीम BCCI कडून खेळते म्हणून ती इंडियन गव्हर्नमेंटचं आहे. नाही. इंडियन टीम इज द एम्प्लॉई ऑफ BCCI. इट डज नॉट सर्व गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. द ओनली थिंग इज इट हॅज गॉट मोनोपॉली राईट्स. राईट. की BCCI ला आपण मोनोपॉली दिलेली आहे की इंडियन टीम जी असेल ती इंडियन गव्हर्नमेंट बनवणार नाही, तुम्ही बनवा, तुम्हीच खेळ. सो त्याच्यामुळे अदर ऑथॉरिटीची डेफिनेशन आहे ती लिहून घ्या फक्त. केस आहे ती. तर आर्टिकल 12 ची हेडलाईन द्यायची, देअर इज नथिंग टू राईट अबाउट आर्टिकल 12 टिपिकली. फक्त अदर ऑथॉरिटी म्हणजे काय एवढंच तुम्हाला माहित पाहिजे. सो राईट डाऊन डेफिनेशन ऑफ द टर्म अदर ऑथॉरिटी. अजय हासिया केस 1981. अजय हासिया HASIA नंबर 1 सुप्रीम कोर्टने दिलेले आता हे डेफिनेशन आहे. नंबर 1, if the body performs sovereign functions of the government. Number 2, if it is used as an instrument by the state. Number 3, it is substantially financed or controlled by the state. 4,
इट इज क्रिएटेड बाय गव्हर्नमेंट ऑर्डर ऑर लॉ. अजय अशा केसमध्ये 1981 ला सांगून दिले की अदर ऑथॉरिटी कशाला म्हणणार की नंबर 1 इफ इट इज परफॉर्मिंग एनी फंक्शन ऑफ द स्टेट. म्हणजे समजा ती स्टेट नाही टिपिकल पण स्टेटचं फंक्शन परफॉर्म करते, जसं समजा बीसीसीआय. खरं काम तर इंडियन गव्हर्नमेंटचं आहे परंतु बीसीसीआय करतं म्हणून त्याला स्टेट कन्सिडर केलं जाऊ शकतं, बट केस टू केस बेसिसवरती ठरणार. नंबर 2, इट इज युज ॲज अन इन्स्ट्रुमेंट बाय द स्टेट. म्हणजे स्टेट ती प्रायव्हेट एंटिटी पण स्टेट त्याला इन्स्ट्रुमेंट म्हणून वापरते. म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं स्टेटचं सिव्हिल सर्व्हिसेसचं ट्रेनिंग देण्याचं इन्स्टिट्यूशन आहे बार्टी नावाचं. आता समजा स्टेटला ते चालवलं जात नाही, सो त्याच्यामुळे स्टेटनं समजा मला काम दिलं की तुझ्या बोर्डवरती तू बार्टी लावायचं आणि बार्टीचे सगळे ऍडमिशन तू घ्यायचे, फंडिंग आम्ही देणार, फीस आम्ही भरणार, तू त्यांना शिकवायचं फक्त. तर आय एम परफॉर्मिंग म्हणजे आय एम युज्ड ॲज अन इन्स्ट्रुमेंट बाय द स्टेट. तर स्टेटला जे करायचं ते स्टेट माझ्याकडून करून घेते, मग मी पण स्टेट होऊन जाईल तेवढ्या कामासाठी. त्याच्यानंतर इफ इट इज सबस्टेन्शियली फायनान्स्ड ऑर कंट्रोल्ड बाय द गव्हर्नमेंट. जर गव्हर्नमेंटकडनं तुम्हाला काही एड्स येत आहेत किंवा गव्हर्नमेंटचा कंट्रोल आहे, बॉडी गव्हर्नमेंटची तुमच्यावर. आणि चौथं आहे इफ इट इज क्रिएटेड बाय द गव्हर्नमेंट ऑर्डर ऑर लेजिस्लेशन लॉ. तर त्याला आता ह्या 4 हिशोबाने जे बसेल त्याला तुम्ही म्हणणार अदर ऑथॉरिटी, मग ती पण स्टेट बनवून देणार. दॅट कॅन ऑल्सो नॉट व्हायलेट युअर फंडामेंटल. गॉट इट? सो दॅट इज आर्टिकल 12 फॉर यू. तर इतकं डिटेल असतं, दिसायला तुम्हाला 2च ओळी दिसत आहे बट दॅट्स ह्यूज. सो and it is a fact that again we took around half an hour to explain this, but it can be explained in 5 minutes also, right? So then if the trainer is being involved so much, you have to be involved as well, कारण की we are trying to give everything that we know, so then you have to practice a lot. कारण की इतकं डिटेल, बिलीव्ह मी, नाव यू कॅन चेक एनीबडी. आता तुम्ही 3, 4, 8, 10 लेक्चर झालेत. आता तुम्ही दिल्लीचे लेक्चर चेक करा, पुण्याचे लेक्चर चेक करा, भारतातल्या कुठल्या इन्स्टिट्यूशनचे लेक्चर चेक करा. प्रिअम्बलला 4 दिवस लावले, आर्टिकल 12 ला अर्धा तास लावला, अशा खूप कमी इन्स्टिट्यूशन्स तुम्हाला सापडतात. त्याच्यामुळे यू आर गेटिंग एव्हरीथिंग दॅट इज रिक्वायर्ड, गॅरंटीड, अँड यू विल गेट इट, बट provided you have to pass this exam now. Okay, so all in all, now let me ask you a question ki can court violate your fundamental right, judiciary? तर तुम्हाला डोकं काय लावायचं की is it in the definition of state or not, and tell me tomorrow because answer is not easy. Okay, so search for it. सगळे पुस्तकं, सगळे इंटरनेट, सगळं करा आणि मला उद्या सांगा की is judiciary a state? And do not come to me tomorrow and say की सर मी सर्च केलं ज्युडिशरी सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये येते, इट इज अ स्टेट, बिकॉज दॅट इज अ रॉंग आन्सर. याच्यापेक्षा काहीतरी भारी सांगा.